Oh,
एदशे चरित्र केले नारायणे, एदशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही बहुत करणे आहे तुका मने धर्म संस्थापने, आहे तुका मने धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार. माझी वाणी तुझे वर्णन गुण नाम, ऐशी देई प्रेम काही कळा. देवादी करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुकाराम यांची केली स्मरण, होई सकळ विधीचे अधिकरण. त्याचे बंधू श्रीचरणात श्रीगुरुचे नमस्कारून आता उपाय वन वसंतु, जो आज्ञेचा आहे व तंतू, अमृतची परिमूर्तू कारुण्याचा. चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. माझी वाणी तुझे वर्णन गुण नाम, ऐशी देई प्रेम काही कळा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री क्षेत्र, सर्वांचं आराध्य दैवत श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह तथा रामायण
महापुराण हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज शेलवाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व हरिभक्तीपरायण गायनाचार्य संगीत विशारद निष्ठावंत वारकरी सर्ववंती नितांत प्रेम हरिभक्तीपरायण राम महाराज वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली नाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्या सप्ताहाची सांगतेची सेवा गेल्या 3, 4, 5 वर्ष 3 वर्ष 4 वर्षापासून काल्याची सेवा आणि आदरणीय आपल्या परिसराचं जिल्ह्याचं तालुक्याचं भूषण उदार अंतकरणाने उदास विचारे वेच करी या न्यायाने आमचे आदरणीय परमपूज्य महाप्रसादाचे अन्नदाते सर्वांचे जीवलग मित्र प्रेमी सर्व परिसरावर जिल्ह्यावर नितांत प्रेम करणारे माननीय आदरणीय श्री राजेंद्र काका लहाने साहेब त्यांच्या समवेत आलेली सर्व त्यांची मंडळी तथा माझ्या जन्मगावाची रवळगाव येथील सर्व मंडळी मधुनाना रोडगे आप्पासाहेब रोडगे आदी करून सर्व आत्तम तात्या सर्वच या ठिकाणी आल्याची परिसरातील सर्व शेलू भागातील सर्व आलेली उपस्थित मंडळी महाराजांच्या विनंतीला मान देऊन आमच्या प्रकाश महाराजाच्या विनंतीला मान देऊन क्षेत्रावरती एवढा मोठा समाज जमा करणं ही साधी गोष्ट नाही, याच्यासाठी फार कष्ट घ्यावा लागतात. म्हणून सर्वांच्याच प्रेमास्तव आलेली ही सर्व मंडळी परिसरातून साधक वर्ग उपस्थित आहेत. तसेच आज या महाप्रसादाच्या कीर्तनासाठी तथा काल्याच्या कीर्तनासाठी आपलं परम भाग्य भाग्याचा उदय तेही जोडी संत पाय उजळले भाग्यात अवघी चिंता वारली या वर्षीच्या 144व्या प्रयागराजच्या महाकुंभामध्ये ज्यांनी आपल्या जीवनाचा चौथा टप्पा सापडवला, अर्थातच संन्यास दीक्षा घेऊन देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल अगवा तुका मने आनंद या न्यायानं संन्यास दीक्षा घेतली असे परम आदरणीय स्वामी उत्तमानंद सरस्वतीजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचं वास्तव्य पंढरपूरलाच आहे. या ठिकाणी खूप प्रेम आणि खूप जिव्हाळा असल्यामुळं असे महात्मे निमंत्रण देऊन येळेवर येत नाही. बाबाजीनंच आम्हाला फोन केला, लवकर या, मी वाट पाहत आहे, आमच्याकडेच मुक्कामाला या. पण बाबा रात्री कीर्तन असल्यामुळं सगळा प्रवास गाडीत गेला, म्हणून तुमच्याकडे आम्ही येऊ शकलो नाही, माफी असू द्या. उदार अंतकरणाने आणि त्यांच्या समवेत आमच्या टाकलीची जन्मभूमीचे महंत यावर्षी त्यांनी मौनी आमुषाला प्रयागराजच्या महाकुंभामध्ये संन्यास दीक्षा घेतली अगदी कमी वयात. एवढं सोपं नाही. हे आश्रमाचे टप्पे गाठणं एवढं सोपं नाही. 4 आश्रम आहेत काका, ब्रह्मचारी, ग्रस्ती, वानप्रस्थी आणि संन्यासी. ब्रह्मचार्यानं काय करावा, ग्रस्त्यानं काय करावा, वानप्रस्थ्यानं काय करावा आणि संन्यासानं काय करावा. ब्रह्मचार्याला हा बाकीचा उद्योग सांगितलेला नाही. ब्रह्मचारी धर्मे घोकावी अक्षरे, त्यानं वेद अभ्यास करावा, कीर्तन करावा, बाकीच्या गोष्टी करू नये.
आणि संन्यास आश्रमे मी माझी आईची आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तू संन्यासी जाण निरंतर किंवा जयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी जया निजल्या ती उपाशी ते वैराग्य गा वैराग्य त्यागाचं प्रतीक हे धर्माची ध्वजरक्षण या वस्त्रामध्ये ताकद आहे ताकद हे सोपं नाही तरीच गोसाई व्हावे त्याने आशा ही समूळ खोंदून काढावी आणि तरीच गोसावी व्हावे त्याने आशा शिल्लक राहू नये निरपेक्ष जीवन राहावा काका आणि निरपेक्ष जीवन असल्यामुळं कोणत्याच गोष्टीची कमी नाही कोणत्याच गोष्टीची कमी नाही विठाला तसे उपस्थित महंत ओंकारानंद स्वामी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर उपस्थित आहेत सुंदर अशी पक्वादाची साथ आमच्या आष्टी परिसराचं भूषण संतोषजी महाराज आनंद गावकर आपल्या धोंडियाबाची पाहुणे उपस्थित आहेत त्याचे फोनवर फोनच चालू आहे विठाला सर्व गावकरी मंडळी परिसरातून सर्व आलेली साधक मंडळी आपण गेल्या 5 ते 7 दिवसापासून उपस्थित आहात तसं आज सर्वांनाच गडबड आहे उद्या महत्त्वाचा दिवस आपला हिंदू धर्माची संस्कृती म्हणून गुढीपाडवा तुम्हाला गडबड आहे आणि तुमच्यापेक्षा मला जास्त गडबड आहे म्हणून लवकरात लवकरच आवरण्याचा प्रयत्न करायचा आहे विठाला हे प्रसादाचं कीर्तन आहे काल्याचं कीर्तन तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने बहु केली वनवन पायी पिटी झाला शिन खडकी सोडी खडकी मोठा आजचा दही काला गोमटा घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ काला कुठे होतो काला कशाचा होतो काला कोण करतोय महाराज म्हणतात काला कोण आमच्या मुखात देतो भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ इतर जेवणामध्ये फरक आहे आणि तृप्ती पण प्रसादानं महाराज म्हणतात तृप्ती तृप्ती म्हणून देवाच्या प्रसादे करारे भोजन पण बाल कोण कोण अधिकारी देवाचा प्रसाद घेण्यासाठी अधिकारी लागतो कोण अधिकारी येतं 4 जणांची नावं दिली पामर आहे विषय आहे जिज्ञासू आहे आणि मुक्त आहे पामराला प्रसाद दिला तर त्याला खाता येत नाही विषयाला दिला तर तो चाखून खाल्ल्याशिवाय राहत नाही आणि मुक्ताला प्रसादाची गरज नाही म्हणून जिज्ञासू वर्ग आहे ज्याला परमार्थाची आवड आहे आणि या प्रसादाची आवड आहे त्यालाच भगवान प्रसाद देतात आणि माझा ज्ञानराज गोपाळाशी लाह्या वाटी दही भात लाहीचा तुम्हाला आम्हाला प्रसाद देतात त्या भगवंताचा आपल्याला
चरित्र वर्णन करायचे आणि तेच चरित्र जगद्गुरु तुकाराम महाराज अनुवाद करतात. अभंग अशा पद्धतीचा आहे. येदसे चरित्र केले नारायणे, येदसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. प्रमाण असं आहे, पण अभंग सोडवताना मात्र जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काही तरीखे लिहिलेत, काही मार्ग लिहिलेत आणि काही उपाय लिहिलेत, किंवा कीर्तनकाराच्या ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे अभंगामध्ये प्रवेश करायचा असतो. आजचा प्रवेश अभंगामध्ये अभंगाच्या सुरातून नाही तर अभंगाच्या शेवट चरणापासून. कसं आहे ऐका. आहे तुका मने धर्म संस्थापने, आहे तुका मने धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार, अवतार नारायणे केला मने धर्म संस्थापने. आहे तुका धर्म संस्थापने, अवतार केला मने नारायणे. आहे तुका मने धर्म संस्थापने. धर्माची संस्थापना करण्यासाठी भगवंताला अवतार घ्यावा लागतो. काहीला यावं लागतं, काही येतात आणि काहीला आणावं लागतं. ठीक आहे, मग भगवंताला इथे यावं लागलं तर कोणी बोलवायला गेलं का? वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मपासी गाय, पृथ्वी घरानं करायला ब्रह्मदेवाकडे गेली. पृथ्वीनं गायीचं रूप धारण केलं आणि देवापाशी घरानं करू लागली. भगवान तुम्हाला लवकरात लवकर यावं लागतं. म्हटले असं काय काम आहे लवकरात लवकर येण्याचं? म्हटले सांगू का? पापी जे भक्त दैत्य ते मातले धरणीशी झाले वझ. काका धरणीला वझ तेव्हा होतं पाप जास्त वाढलं, अधर्म वाढला, नीती बिघडली, आचार बिघडला, सगळ्या गोष्टी बिघडल्या की धरणीला वझ होत असतं. हे 5 तत्व आहेत. 5 या 5 तत्वाशिवाय आपण राहू शकत नाही. 5 तत्वाशिवाय आपण राहू शकत नाही. पण 5 तत्वाच्या मनात आलं तर आपण जगू शकत नाही, जगू सुद्धा शकत नाही. हवा जर नसेल तर मनुष्य राहत नाही. हवा नसेल तर राहत नाही, पण जास्त हवा सुटली तरी पण राहत नाही. पाण्या वाचून मनुष्य राहू शकत नाही, पाण्या वाचून राहू शकत नाही, पण जास्त पाऊस आल्यावर तरी सुद्धा राहू शकत. अरे उन्हा वाचून मनुष्य राहू शकत नाही, पण जास्त उन्हा असल्यावर तरी सुद्धा राहू शकत नाही. अरे भुकेशिवाय मनुष्य राहू शकत नाही, भुकेशिवाय मनुष्य राहू शकत नाही, पण जास्त खाल्ल्यावर भी माणूस राहू शकत नाही. म्हणून जरा पंगत असल्यावर आकाराने केलं पाहिजे. जुने लोक ना जुने लोक खाण्या वाचून मेले का खाऊन मेले? हा काय म्हणले? हा खाण्या वाचून मेले. आणि आता नाही, येरी गोष्ट आपली घरच आहे म्हणून आता खाऊन मरायले. पाहुणा जर आला तर एकच पोळी करायची, त्याला वाढायची, आपल्याला भाकरी होते. ते बी घरची सूचना असायची, जरा आकारानं जेवा आणि त्याच्या संग जेवा. पण हे बेसुंबारी गुरु पहिल्या तडक्याला हाणून टाकी. जुने लोक होते, जुनी मन होती. म्हणून अन्न तारत बी आणि अन्न मारत बी. तृप्ती भुकेली करू मी काय, भुकेले भुकाची खावी ज्ञानोबा बोलतात. आणि तहानले तहानची प्यावी. आणि त्याच वर्णन नाथ महाराजांनी केलंय. नाथाच्या घरची पाण्याला मोठी लागली तहान. नाथाच्या घरची उलटी कोणी म्हणले? कोणाला तहान लागली? ज्याला तहान लागली त्यानं पाणी प्यायचं असतंय, पण नाथ महाराज म्हणले पाण्याला तहान लागली. याचा अर्थ उलटा आहे. जीव मूळचा सुखरूपी,
जीव मूलतच सुखी आहे, पण याच्या त्याच्या नादी लागून दुःखी होऊ लागला, म्हणून त्यानं नाद सोडून द्याला की ते सुखीचे. लोक म्हणतात ना महाराज पहिलं लय चांगलं होतं, पण याच्या नादानच बिघडलो. सगळे नादानच बिघडलेले. अहो तुम्ही आम्ही काय 5 विषय सुद्धा नादातच बिघडले, 5 प्राणी सुद्धा नादातच बिघडले. सांगू कसं? हरी नादातच बिघडले. अब देखत पारदी पुरा लगाए घाव, अन जब मेरे श्वास शरीर में तब तक भी न बजा. हरी वाद्याच्या कामातच धरल्या गेला. हे पक्षी म्हणा प्राणी म्हणा नादातच भुलल्या जातील, तसे तुम्ही सगळे सुद्धा नादातच भुलल्या जातो. दुसरं काहीच नाही माणसाला. प्रत्येकाला जीवन प्राप्त होण्यासाठी या प्रसादाची गरज आहे. म्हणून हा अचूक प्रसाद आहे. आणि आत्मसाक्षात पंढरपूरचा परमात्मा पांडुरंग विटेवर उभा आहे, ते तुम्हाला आम्हाला प्रसाद देतात. हे प्रसाद घ्या आणि 1 वर्षभर जशाला तसं वागणूक चांगली करा. आणि पुन्हा महाराजांचं काकाचं आमचं निमंत्रण आहे, पुन्हा सुद्धा पुढच्या वर्षी अशाच पद्धतीने या. हेच प्रसाद म्हणून ते पृथ्वीनं घरानं केलं अधर्म वाढला. काय काय व्हालंय? न राहिले यज्ञ मोडीले, राहिले यज्ञ मोडीले कीर्तन. यज्ञ करू देणार, कीर्तन करू देणार. अजून बी बघा काका, चांगल्या कामालाच अडथळे जास्त आहे. चांगल्या कामाला झालं. आता 2रं वर्ष सुरू झालं आमच्या मंदिराचं. अध्यक्ष माझ्या संघाची. चांगल्या कामाला अडथळे. नाथ महाराजांना सांगितलं चांगल्या कामाला प्रत्येकाला अडथळे, पण प्रवास करणाऱ्या माणसानं खराब रस्ता लागल्यावर थांबू नये आणि चांगला रस्ता लागल्यावर जास्त पळू नये. चांगला रस्ता लागला आणि जास्त पळायला लागला की धोका होण्याची शक्यता आहे. आणि खराब रस्त्यावर सुद्धा जास्त पळाल्यावर गाडी बिघडण्याचा धोका आहे. म्हणून दोन्ही रस्ते जरा दमानं चालले पाहिजे. याचा अर्थ असा आहे, जर श्रीमंत झाला असता तर आमच्या काकासारखे हात जोडून नम्र व्हा. हे आमच्या परिसरात घेण्यासारखं आहे. लहान असो मोठा असो केवढाही असो सगळ्याला. पुन्हा पद असल्यावर तसाच नमस्कार आहे आणि नसल्यावर तसाच. ना खोटं आहे का खरे? नाही जरा जोरात बोला म्हणजे कसं आहे, आधार लागतो. तीच स्थिती आहे त्याच पद्धतीने. आणि आमच्या परिसराला कुठेही काल्याचं कीर्तन असो आणि महाप्रसादाचे अन्नदाते काका आहे. आता उद्या 2 तारखेला कळस बसवण्याचा कार्यक्रम आहे आणि मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम आहे आहेर बोरगावला. 2 तारखेला सकाळी माझंच कीर्तन आहे, माझ्याच हातानं कळस आहे आणि काकाचीच महाप्रसादाची काका हे वाया जात नाही बरं का. हे कामा येतं काम. तुम्हाला नामदेव महाराजाचं प्रमाण सांगतो. अन्नदाने दृढ आयुष्य. अन्नदानानं. म्हणून तुम्हाला उभ्या जीवनात अजून तुमच्या पायाच्या अंगुठ्याला ठेस सुद्धा नाही. अन्नदाने दृढ आयुष्य. उदक आग्ने सदा सुखी. उदक दाने सदा सुखी. उदक दाने सदा सुखी. सदा सुखी. तिकडे नेताना आप्पासाहेब पाण्यानं रस्ता अडवला.
खरं पाहिलं तर पाणी कोणामुळं? हा, देवामुळं. पाणी जास्त नदीला कोणामुळे येतं? देवामुळं. आणि रस्ता कोणी आडीला? देवानं. कोणाचा आडीला? देवाचाच आडीला. हे खरं असेल का? पण आध्यात्मिक शास्त्रामध्ये असं सांगितलंय, पाणी वर आलं आणि अंगुठ्या जवळ आलं, याचा अर्थ कुटन्यायामध्ये सांगितला. त्या पाण्याला सुद्धा वाटलं स्वामीजी आपण या भगवंताचं दर्शन घ्यावा, म्हणून पाणी वर आलं. जास्त पाप असेल तर जावं लागतं, आणि जास्त पुण्य असेल तर देवालाच यावं लागतं. पुतना मावशीकडे पाप होतं म्हणून जावं लागलं, पुतनेकडे पाप होतं म्हणून जावं लागलं, आणि शबरीचं पुण्य होतं म्हणून प्रभू रामालाच यावं लागलं. आपल्याकडं देव कशा पद्धतीनं येईल तितकं पुण्य पाहिजे. आणि देवाची स्वप्नात सुद्धा भेट नसन तर, कनेरवाडीकर, स्वप्नात सुद्धा भेट नसन तर समजायचं अजून आपली परमार्थाला सुरुवातच नाही. मोक्ष रेखे आला आणि भाग्य विनिमय त्या रेषेवर आल्याशिवाय, अरे रात्रंदिवस 2-2 कीर्तन करून, जप तप यज्ञ सगळ्या गोष्टी करून अजून देवाची भेट स्वप्नात नाही, स्वप्नात नाही. आणि ज्याला हरिपाठाचा पहिला ठेपा पाठ नाही ते म्हणतो काल भेट झाली. एवढं सोपं नाही. म्हणून महाराज म्हणतात, पलीकडे भगवंताला नेलं, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदाने आदरणारी. सगळ्यांना आनंद झाला म्हणून त्यांनी काय केलं, उद्या उभारायच्या तर आजच उभे केले. गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुड्या उभारल्या. काका, गुढी उभारणं, नारळाचं झाड, आंब्याचे डहाळे, फुलं, नारळ, घट, गुढी हे आनंदाचं प्रतीक आहे, आनंदाचं. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये आज आमोश आहे आणि चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे, म्हणून ती गुढी उभारायची. टाळी वाजवावी, गुढी वाटते चालावी, पंढरीची वाटते चालावी. शाबास. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटते चालावी पंढरीची. टाळी वाजवा आणि गुढी उभी करा. माझ्या जीवाची आवडी माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईल गुढी. म्हणून आनंदाचं द्योतक म्हणून गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. भगवंताचा आनंद महोत्सवाला नर नारी आल्या, सगळ्या जणी पाहू लागल्या. बाळाला दृष्ट झाली म्हणून यशोदा मातानं दृष्ट काढली आणि वरचीवर बाळ मोठे होऊ लागले. जसे जसे मोठे होऊ लागले तशा तशा खोड्या करू लागले.
प्रत्येकीच्या घराने आले. परवा आला आमच्या घरादारी निजला होता म्हातारा घेऊन ताकाचा डेरा वरी सैराट सोडला. प्रत्येकीच्या घराने आले. उलट यशोदा म्हणू लागली बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसते गोजिरवाने काय सांगता घराने गोकुळच्या नारी. सगळ्यांच्या घराने येऊ लागले म्हणून यशोदा कंटाळली. उद्या जाई गावां संगे घेऊन गोधना गोधने चारावया जातो सारंग पाणी मार्गी भेटली राधिका गवळणी. मंगल स्नान घातलं आणि सोंगड्याच्या स्वाधीन केलं. गुरे ढोरे चरले काट्याचं कुंपण केलं. काट्याच्या कुंपणामध्ये गुरे ढोरे चारले आणि सगळ्या मंडळीने नामांकित असे खेळ मांडले. हा मामा पोरा अनंत प्रकारचे खेळ खेळले. खेळू लागल सुरखवडी लागल सुरखवडी गोंगडी हरवली 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 अनंत प्रकारचे खेळ खेळले. सगळे गोपाळ थकले. खांदी भार पोटी भुकन काय खेळायचे सुख झाली आता वेळ म्हणती शिदोऱ्या. एकच टाळी झाली चंद्रभागेवती आजी ओश अमरावती काला पहावया येती. भूमंडळामध्ये आज आपल्याला भगवान काला देतात. त्यांचं चिंतन करू स्मरण करू. विठोबा ज्ञानेश्वर टोपलं दार खाली. बाबाजी दोघा जण तुम्ही स्वामी दे हंडी फोडा. शिंके लांब विले तुरी होतो तुम्ही